हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण HR बनण्यासाठी काय पात्रता लागते त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. आपण प्रत्येकजण कधी ना कधी जॉब इंटरव्ह्यूसाठी एखाद्या कंपनीत गेलेलोच आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू देताना HR हा शब्द आपण प्रत्येकाने ऐकलेला आहे. जेव्हा आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनीत जॉब इंटरव्ह्यूसाठी जात असतो तेव्हा आपली मुलाखत घेण्याचे काम हे त्या कंपनीतील HR करत असतो. पण ह्या व्यतिरिक्त आपल्याला HR विषयी कोणतीही माहिती नसते. जसे की HR हा नेमके कोण असतो, त्याचे कोणत्या कंपनीत काय स्थान असते, त्याचे काम काय असते हे आपल्यातील बहुतेक जणांना माहीत नसते. म्हणून आज आपण HRची माहिती घेणार आहोत. HRचा फुल फॉर्म आहे ह्युमन रिसोर्स, मानव संसाधन असा होत असतो. आता आपण HRची कोणकोणती कामे असतात ते बघूया. HR मॅनेजरला कुठल्याही कंपनीत तसेच संस्था संघटनेत आणि अनेक महत्त्वाची कामे करावी लागतात. कंपनीत नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी नोकरीच्या जाहिरातीचे आयोजन करणे हे HR मॅनेजरचे काम असते. कंपनीत नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी त्यांच्या मुलाखतीची एक योग्य वेळ ठरविणे, तिचे नीट योग्यरित्या मॅनेजमेंट करणे हे HRचे काम असते. ज्या कर्मचारीची भरती केल्याने कंपनीचा फायदा होईल, प्रगती होईल, कंपनीच्या उत्पादकतेत वाढ होईल, कंपनीसाठी अशा योग्य उमेदवाराची निवड करण्याचे काम तसेच जबाबदारी HR मॅनेजरची असते. कंपनीतील कर्मचाऱ्यांना काय हवे काय नको त्यांच्या गरजांकडे लक्ष देण्याचे काम देखील HR मॅनेजरच करत असतो. कंपनीसाठी नवीन योग्य उमेदवारांची निवड करून झाल्यानंतर त्यांना कंपनीच्या कामाविषयी ट्रेनिंग देणे, ते काम नीट समजावून सांगणे, मार्गदर्शन करणे हे देखील HR मॅनेजरचेच काम असते. कंपनीचे कसे चालले आहे त्याकडे लक्ष देण्याचे काम देखील HR मॅनेजरचे असते. कंपनीत नवीनतम भरती केलेल्या उमेदवारांचे बायोडेटा नीट व्यवस्थित लॉकरमध्ये सेफ जपून ठेवण्याचे काम देखील HR मॅनेजरच करतो. कंपनीतील कर्मचाऱ्यांना मन लावून श्रद्धेने, निष्ठेने आणि स्फूर्तीने काम करावे यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे काम देखील HR मॅनेजरच करत असतो. आपल्या कंपनीत काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा फायदा कशात आहे तसेच त्यांचे अधिकार कोणकोणते आहेत याविषयी माहिती देण्याचे काम देखील HR मॅनेजरचेच असते. कंपनीत काम करत असलेल्या सर्व कर्मचारीसोबत समानतेने वागणे, कोणासोबत कुठलाही भेदभाव होऊ न देणे हे एक काम HR मॅनेजरचेच असते. कोणत्याही कर्मचारीला नोकरीत बढती द्यायची तसंच कोणत्या कर्मचारीला कामावरून काढून टाकायचे हे ठरवण्याचा अधिकार देखील HR मॅनेजरच कडेच दिलेला असतो. आता HR मॅनेजरचा पगाराविषयी जाणून घेऊया. HR मॅनेजरला पर मंथ 25 ते 30,000 इतका पगार असतो आणि HR मॅनेजरच्या सॅलरीत टप्प्याटप्प्याने त्याच्या योग्यतेनुसार वाढ देखील होत असते. HR मॅनेजर बनण्यासाठी आपल्याला कोणती डिग्री हवी असते ते बघूया. तर HR मॅनेजर बनण्यासाठी आपल्याकडे HR मॅनेजमेंटची मास्टर डिग्री असावी लागते. मास्टर ऑफ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. आपण काही कोर्सेसची नावे बघूया. PGD HRD पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. दुसरा आहे PGD HRM पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तिसरा आहे MHROD मास्टर ऑफ ह्युमन रिसोर्स अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट. HR बनण्यासाठी आपल्या अंगी कोणते गुण असावे याविषयी माहिती घेऊया. योग्य निर्णय घेण्याची क्षमता. एक उत्तम HR मॅनेजर बनण्यासाठी आपल्यामध्ये कुठल्याही कठीण परिस्थितीतील देखील योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी. कंपनीतील कर्मचाऱ्यांना सहयोग करणे. एका उत्तम HR मॅनेजरमध्ये सहयोगाची, सहकार्याची भावना असायला हवी. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्या हिताचा विचार करणे, त्यांच्या हक्कासाठी लढणे, कंपनीतील कर्मचारीसोबत मिळून मिसळून राहणे म्हणजेच कर्मचारी संघटना क्षमता हा गुण HR मॅनेजरमध्ये असणे गरजेचे आहे. तिसरा पॉईंट आहे तटस्थ असायला हवा. तर HR याने कंपनीतील सर्व कर्मचारीसोबत समानतेने वागायला हवे, सगळ्यांना समान दर्जा द्यायला हवा, कोणासोबत भेदभाव करू नये म्हणजेच HR हा तटस्थ स्वभावाचा असायला हवा. चौथा पॉईंट आहे प्रामाणिक आणि विनम्र स्वभावाचा असायला हवा.
HR मॅनेजरला आपल्या कंपनीतील सर्व कर्मचारीकडून कंपनीचे काम व्यवस्थित करून घ्यायचे असते. यासाठी HR हा सर्व कर्मचारीसोबत प्रेमाने, नम्रतेने वागणारा, नम्र स्वभावाचा असणे आवश्यक आहे, जेणेकरून तो सर्व कर्मचारीकडून कंपनीचे काम व्यवस्थित करून घेऊ शकेल. 5वा पॉईंट आहे, त्याला टेक्निकल नॉलेज देखील असायला हवे. त्याला वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट इत्यादी सॉफ्टवेअरची नॉलेज असणे देखील आवश्यक असते, जेणेकरून वेळ पडल्यावर कॉम्प्युटरवर बसून स्वतः देखील इमर्जन्सीत कुठलेही काम करू शकतो. तुम्हाला HR विषयी माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटू एका नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यामुळे मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल.